धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आता बघा जवळपास 2 महिने उलटले, मात्र अद्यापही मंत्री मित्र हो नमस्कार। गेल्या काही दिवसापासून पडद्याआड गेलेलं धनंजय मुंडे यांचं नाव, पण बघा त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुन्हेगारीच्या निमित्तानं रोज एकच नाव गाजत होतं, ते म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे। बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीच्या एकूण सगळ्या पार्श्वभूमीचं व एकूण चित्र प्रचंड प्रकाश झोतात आलेलं। बघा यामध्ये वाल्मिक कराड याचं नाव अग्रभागी आणि हा कराड म्हणजे धनंजय मुंडे यांचा उजवा हात। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी रोज होत राहिली, रोज। अंजली दमानिया यांनी तर केवढा मोठा त्यावेळेवर आंदोलनच उभं केलं होतं जवळपास। धनंजय मुंडे यांना बघा हे सगळं तरी बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी त्यांना मोठं राजकीय पाठबळ होतं आणि त्यामुळे काही केलं त्यांचा राजीनामा काही होत नव्हता। पण एक दिवस असा आला की इच्छा नसताना सुद्धा धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिमंडळाचा म्हणजे मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाचा म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। दोषारोप पत्र दाखल होताच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आले, प्रचंड खळबळ उडाली आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं। त्यामुळे बघा इच्छा नसतानाही मुंडेंनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला, म्हणजे द्यावा लागला त्यांना। मात्र अद्यापही मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या नावाची पाटी झळकत आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी कायम ठेवण्यामागचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आता बघा जवळपास 2 महिने उलटले, मात्र अद्यापही मंत्री म्हणून असलेली मंत्रालयातील धनंजय मुंडेच्या नावाची पाटी जैसे थे ठेवलेली आहे। विशेष म्हणजे मंत्रालयातील मंत्र्यांची अनेक कार्यालय जागा कमी असल्यामुळे विखुरलेली आहेत। दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांच्या नावाच्या पाटीसह दालन सुद्धा रिकामं ठेवण्यात आलेलं आहे। यावरून धनंजय मुंडे यांना परत मंत्री करतील काय, मुंडे यांना परत मंत्री म्हणून घेतलं जाईल काय, असे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत। अहो बघा एरवी मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर लगोलग नावाच्या पाट्या त्यांच्या दालनाच्या बाहेरून काढल्या जातात। इथं मात्र वेगळी भूमिका का असा प्रश्न आपोआपच समोर आला। अहो बघा मुळातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची कोणाची इच्छा नव्हती, जनतेच्या रेट्यामुळं मनात नसलं तरी हे सगळं झालं ना। त्यामुळं जनतेतला रोष कमी झाल्यावर पुन्हा त्यांना मंत्रिपदावर बसवायचं, हे पद बहाल करायचं असं तर काही ठरलेलं नाही ना, ही शंका आता मजबूत होताना दिसत आहे। कुणाचं मंत्रिपद गेले की लगेच त्यांच्या नावाची पाठी बाजूला केली जाते, शिवाय त्याच्याकडे असलेला विभाग अन्य कुणाकडे तरी जातो। मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या जागी दुसऱ्या कुठल्याही आमदाराला मंत्री केलेलं नाही। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर तो कार्यभार त्यांनी आपल्याकडेच ठेवला आणि अजूनही मंत्रालयातील पाटीवर धनंजय मुंडे हेच मंत्री आहेत। याचा नक्की अर्थ काय? अर्थात याचा अनेक जण शोध घेत आहेत, जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ लावत आहे। अजित पवार यांच्या मनामध्ये नक्की आहे तरी काय? धनंजय मुंडे यांच्यावरील राग लोकांच्या मनातून जाण्याची वाट वगैरे अजितदादा पाहत आहेत का काय? धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यावर जनतेतून काय प्रतिक्रिया उमटू शकते याचा अंदाज कदाचित त्यांना आला नसावा, पण खरंच नंतर काही प्रतिक्रिया उमटेल का हो? जन आक्रोश पुन्हा पूर्वीसारखा जागृत होईल का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।